वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. हो, जर तुम्ही थंबनेल बघून आलेला आहात तर तुम्ही अगदी बरोबर आलेला आहात. तर आज आपण बघणार आहोत फूड ब्लॉगिंग. आज आपण पाहणार आहोत मुंबईचा झणझणीत, कुरकुरीत, दबदबीत, गुबगुबीत वडापाव, जो की बनवणार आहोत आपण फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये, एकदम साध्या सरळ पद्धतीने. नाही तुम्हाला गुलाबी मिरचीची गरज आहे ना, काळ्या पावाची ना, अशा काही गोष्टी होणार नाहीयेत जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, म्हणजे कोणाच्याही घरामध्ये, हाय क्लास, मिडल क्लास, लोअर क्लास, किती क्लास असू दे, प्रत्येकाच्या घरामध्ये अशा गोष्टी अवेलेबल असतात. त्याच गोष्टींनी आपण आज वडापाव बनवणार आहोत. तर आपण जराही वेळ न घालवता आपण सीधा किचनमध्ये जाऊयात आणि तुम्हाला सीधा दाखवू काय काय मेन्यू आहे, काय 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 कसं कसं रेसिपीमध्ये काय काय लागणार आहे, सगळं तुम्हाला एकदाच दाखवतो आणि आपण स्टार्ट करूयात. चला बाय. तर आपण आता किचनमध्ये आलेलो आहोत. तर आता सुरुवात करणार आहोत. तर सर्वात आधी आपण तुम्हाला दाखवू काय करायचं आहे. तर आपल्यासमोर आहेत बॉईल केलेले 5 ते 6 बटाटे. यांना आपण ऑलरेडी स्मॅश करून ठेवलेला आहे. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घ्या आणि 3-4 मिरची आणि 2 टमाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर हे सर्व आपण फक्त बटाट्याची चटणी करायला यूज करणार आहोत. आता आपण घेतलेली आहे कढई आणि या कढईमध्ये माझ्या मम्मीने ऑलरेडी 2-3 पळ्या तेल टाकलेलं आहे. जिरे आणि मोहरी चिमूटभर टाकलेले आहेत. तिला खूप घाई असते ह्या सर्व गोष्टी आधीच करायच्या. मला व्हिडिओ पण नाही काढून दिला तिने टाकताना. तर आता हे तुमच्यासमोर आहे. तर तेल गरम झाल्यावर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकल्यावर आपल्याला कांदा टाकायचा आहे. तो थोडासा भाजला की आपल्याला टमाटे टाकायचे आहेत. टमाटे पण थोडेसे असे मिक्स करून झाल्यावर आपल्याला मेन मिरची टाकायची आहे. मिरची पडल्यावर थोडंसं मिक्स करा. मिक्स करून झाल्यावर 1.5 चम्मच आपल्याला मीठ टाकायचं आहे. हा 1 चम्मच गेला. आता अर्धा चम्मच, बरोबर एवढंच टाकायचं आहे तुम्हाला. आणि हे मिक्स करा. थोडं मिक्स करून झाल्यावर 1 चम्मच हळद बस, आणि परत मिक्स करा. तर चांगलं मिक्स झाल्यावर आपल्याला जे मेन आहे बटाटे, ते स्मॅश केलेले बटाटे आपल्याला याच्यात टाकून चांगलं मिक्स करायचं, जसं जेणेकरून त्याचा पिवळा कलर होईल असा. आणि त्यानंतर आपल्याला एक वरून मस्त दिसणारी कोथिंबीर टाकायची आहे, कारण आपल्याला बटाट्याच्या चटणीला लूक येईल असा आणि चवसुद्धा येते त्याने. आता आपली बटाट्याची चटणी पूर्ण झालेली आहे. तर वळूया नेक्स्ट आयटमकडे. तर आता आपण घेतलेलं आहे 1/2 किलो चण्याचं पीठ. तर हे पीठ एका छोट्याशा बाउलमध्ये किंवा टोपामध्ये टाकून त्याच्यावर नंतर 1 चम्मच हळद, 1 चम्मच मीठ आणि चिमूटभर जिरे टाकायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक घट्ट लेयर, म्हणजे एक पेस्ट तयार करायची आहे. आपल्या हिशोबाने आपल्याला कळेल तशी आपण पेस्ट बनवा. पेस्ट तयार झाली की आपल्याला एक कढई घ्यायची आहे. त्या कढईमध्ये 1/2 किलो तेल टाकायचं आहे आणि ते तेल 1 ते 2 मिनटं गॅसवर गरम होऊ द्यायचं आहे. कारण आता आपण बनवणार आहोत वडापावमध्ये जी लाल चटणी असते ना, ती. नंतर बेसन पीठ घेऊन कढईमध्ये अशा प्रकारे तुम्हाला तुकडे तुकडे करून टाकायचं आहे. आणि नंतर हे थोडंसं लालसर झालं की आपल्याला हे बाहेर काढायचे आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लसूण. तर लसणाच्या आपल्याला 10-11 पाकळ्या घेऊन त्यासुद्धा आपल्याला तेलामध्येच तळवायच्या आहेत. तळून झाल्यावर आपल्याला हे साईडला काढायचं आहे. आणि ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे. तर मिक्सरमध्ये टाकताना आपल्याला फक्त 2 चम्मच मिरची मसाला टाकायचा आहे, जेणेकरून जास्त तिखटही झालं नाही पाहिजे आणि नॉर्मलही नाही वाटलं पाहिजे. तर हे मिक्स करून ग्राइंड करून झाल्यावर हे बघा, तुमची चटणी रेडी आहे अशा प्रकारे. तर चटणी झाल्यावर आता मेन वळूयात आपण आपल्या वडाकडे. वडा जो मेन मटेरियल आहे. हो, तर आता आपण याचे करणार आहेत लाडू. म्हणजे लाडू या आकाराचे, नानकटी या आकाराचे आपण वडे बनवणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो ते कसे आपण क्विक एकदम असं झटपटीत कसं करायचं ते बघा. तर हा आला आता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12. अरे व्हेरी फास्ट मम्मी. आता आपले लाडू बनवून झाल्यावर आपण तळणार आहोत मिरची, कारण मिरची आहे वडापावची शान, आपली जान, आणि सकाळी निघते नुसती घाण. तर मित्रांनो, जोक सपाट. तर तुम्हाला मिरची तळताना एक काळजी घ्यायची आहे की मिरची तळत असताना आपल्याला एक कुठलंही झाकण किंवा प्लेट ठेवायची आहे त्यावर अशा प्रकारे. कारण की काय होतं, मिरची तळत असताना मिरची तुमच्यावर जीव घेणे हल्ले करू शकते. तर त्यामुळे आपल्याला थोडी सेफ्टी बाळगावी लागणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या मिरच्या अशा तळून झालेल्या आहेत. त्यावर फक्त आपल्याला एक
चम्मच मीठ टाका, किती टाका, तुम्हाला किती खारट हवं आहे त्या हिशोबाने, तिखट नको वाटायला. त्यानंतर मिक्स करून ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली झणझणीत चटणी आणि मिरची तयार झालेली आहे. तर हे सर्व साईडला करून आता आपण मेन जे आपला वडा आहे त्याच्यावर ध्यान देऊ. आता हा घेतला आपला बुंदीचा लाडू. आता याच्या पूर्ण अंगाला आपण हळद लावणार. लोळून वळून हळद लावून आता त्याचा होणार लग्न. शुभमंगल सावधान. कसा तडपतोय बघा. बोललो होतो नको करू लग्न. ते एवढे जण पण बाकी आहेत अजून लग्नाचे. सगळे घाबरा लागलेत. तर चला आता पटापटा आपले वडे टाकून आपण त्यांना तयार करूयात खाण्यासाठी. बघा वा काय वडे दिसत आहेत. आता ते असे एकमेकांना चिपकलेले असतील तर तुम्हाला त्यांना वेगळं करायचं आहे. वेगळं करून त्यांना खालीवर इकडून तिकडून सगळीकडून नाही का मस्त भाजायचं आहे, मस्त तळवायचे आहेत. काय कलर आला आहे बघा. थोडासा लालसर कलर आला की समजून जा तुमचा वडापाव झाला. हे बघा असं वाटतंय असंच खाऊ, पावची पण गरज नाही आहे असं वाटतंय बघा. तर अशा प्रकारे आपले वडापाव आता संपत आलेले आहेत, बनवून संपत आलेले आहेत. पाहू शकता. आता डायरेक्ट फायनल फुटेज दाखवेल वडा, सर्व वडापावचा. काय मम्मी? हो ऍक्टिंग 50 रुपये लागतात. जसा कॅमेरा चालू होतो ना तसा इथे ऍक्टिंग चालू होती. कॅमेऱ्याच्या मागे बघायला पाहिजे. त्या शिव्या काय ना काय कुचक्यावाने काय ना काय हात असतच. जसा कॅमेरा चालू आला मम्मी हो सगळ्याच बघणार असं ते. तुला मला असं नाही. मस्त झालेत, मस्त झाले. मला कसं वाटतंय? मीच बनवले तर चांगलेच वाटणार. एक नंबर. मिरची तर त्याच्यापेक्षा भारी. तर गाईज ही रेसिपी ट्राय करा आणि जर ही आवडली असेल तर अजून एक रेसिपी घेऊन येईल तुमच्यासाठी. तुम्ही कमेंट करा कुठली नेक्स्ट पाहिजे. तर आपण बोलतो घरातल्या वडापावमध्ये आणि गाडीच्या वडापावमध्ये खूप फरक असतो. तर तसं काय नसतं मित्रांनो. खूप सिक्रेट रेसिपी असते तसं तुम्हाला कोण सांगत नाही आणि आम्ही पण तुम्हाला सांगितलेली नाही. तर ती सिक्रेट रेसिपीमध्ये काय मिळालं होतं ते सांगतो तुम्हाला. आपले वडापाव कुरकुरीत आणि बोलतात ना चविष्टर आणि हे असं काय नसतं. फक्त कुरकुरीत बनवण्यासाठी तुम्हाला फक्त त्या पिठामध्ये तांदळाचं पीठ आणि थोडासा सोडा. तर ते किती मी तुम्हाला इकडे लिहून दाखवतो किती टाकायचं आहे काय कसं टाकायचं आहे. तर अशा प्रकारे असा वडापाव बनतो. तर हे सिक्रेट असतं फक्त, बाकी काय नाही. अजून एक क्विकेस्ट रेसिपी घेऊन येईल. ठीक आहे. तो आतासाठी चला बाय. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव.